नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे हा घटक पाहणार आहोत। हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। जास्त करून पोलीस भरती, तलाठी व इतर सरळ सेवा परीक्षांना हा 1 मार्काला नक्की येऊ शकतो। तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा। जर पहिल्यांदाच पाहत असला तर सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे आमचे जवळजवळ 100 व्हिडिओ युट्यूबला आलेले आहेत, तर ते तुम्हाला पाहावयास मिळतील। ठीक आहे, आता सुरुवात करूया टॉपिकला। आता मराठी कवी आणि त्यांची टोपण नावं हा घटक लक्षात ठेवा। टोपण नावाचा घटक 1 मार्काला पोलीस भरतीला हमखास पडतो म्हणजे पडतोच। आता सध्या 2024 ची पोलीस भरती चालू आहे, त्याला याच्यावर 100% प्रश्न येणार आहेत, हे ध्यानात ठेवा। आणि आता सुरुवात करूया आपण। कवी या ठिकाणी कवींची नावं दिलेली आहेत आणि या ठिकाणी टोपण नावं दिलेली आहेत। तर या ठिकाणी आता पाहणार आहोत कवींच्या नावांमध्ये बघा, विष्णू वामन शिरवाडकर। विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते। हा प्रश्न बघा, हा पोलीस भरतीला मागे पण पडलाय आणि पुढे पण येऊ शकतो परीक्षांना। आता प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे केशव कुमार, यांना टोपण नाव कोणतं आहे? केशव कुमार। कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखले जाते। आता बघा, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते। त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी यांना बालकवी या टोपण नावाने ओळखले जाते। बहिणाबाई नथुजी चौधरी यांना निसर्ग कन्या किंवा बहिणाबाई या टोपण नावाने ओळखले जाते। ठीक आहे, आता यशवंत दिनकर पेंढारकर यांना टोपण नाव कोणतं? यशवंत पण आहे आणि महाराष्ट्र कवी या नावाने ओळखले जाते। आता बघा, ह्या साईडच्या पार्ट मध्ये आपण 7 पाहिलेले आहेत। आता या साईडच्या पार्ट मध्ये आपण 7 पाहणार आहोत। त्यांची नाव बघूया। दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी, निवृत्तीनाथ रावजी पाटील, पी सावळाराम, आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या टोपण नावाने ओळखले जाते। शंकर गणेश कानेटकर गिरीश या टोपण नावाने ओळखले जाते। तर माणिक सीताराम गोडघाटे यांना ग्रेस या टोपण नावाने ओळखले जाते। माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावाने ओळखले जाते। तर नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी या टोपण नावाने ओळखले जाते। आता बघा, पूर्ण फोकस टाका या स्क्रीन किंवा स्क्रीनशॉट मारू शकता याच्यावर। तर याच्यातील 100% टोपण नावं परीक्षेला येऊ शकतात। आता पाहूया, श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांना पट्टे बापूराव या टोपण नावाने ओळखतात। तर अनंत भवानी बाबा घोलप यांना अनंत फंदी या टोपण नावाने ओळखतात। श्रीपाद नारायण मुजुमदार यांना नारायण सुत या टोपण नावाने ओळखतात। तर वामन पंडित शेषे यांना वामन पंडित या टोपण नावाने ओळखतात। विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक टोपण नावाने ओळखतात। तर या ठिकाणी पाहूया, नारायण धोंडीबा महानोर यांना रानकवी या टोपण नावाने ओळखतात। मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना मोरोपंत या टोपण नावाने ओळखतात। तर हनुमंत नरहर जोशी यांना सुधांशू या टोपण नावाने ओळखतात। इंदिरा नारायण संत यांना इंदिरा या टोपण नावाने ओळखतात। धोंडो वासुदेव गद्रे काव्य विहारी या टोपण नावाने ओळखतात। किशोर भानुदास कदम सौमित्र या टोपण नावाने ओळखतात। तर आज आपण मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे जवळजवळ 25 पाहिली, तर याच्यावर 1 मार्काला नक्की प्रश्न येऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्की फायदा होऊन जाईल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।